कृष्णा श्याम. तर मी आहे गावाला आमच्या तुघीला. तर आज आम्ही चाललो आहे दुपारचं जेवण जेवायला रानामध्ये. कुठे तर बेंदला. माझ्यासोबत आहे माझा दादा, पप्पा मम्मी गेले आहेत पुढे, आम्ही चाललो आहे मागून. आणि आता इथे थोडंसं वातावरण पावसाळी झालेलं आहे. थोडं थोडं थेंब चालू झाले पावसाचे. आणि हे बघा इथे मस्त कॅनल आहे, फुल पाणी भरलेलं आहे, मस्त पाणी भरलंय. इथे पोहायला सुद्धा येतात लोक. आणि हे बघा हा माझा दादा. आणि तिकडे आम्ही जाऊन काय जेवणार आहोत तुम्हाला आम्ही दाखवू. हां, खूप टाईम नंतर मी व्हिडिओ काढते हा. कारण का लास्ट व्हिडिओ कधी काढलेत, आय थिंक आम्ही फिरायला गेलो तेव्हा ब्लॉग केला होता. त्याच्यावर मी आत्ता ब्लॉग करते. बघूया मग आता जातानाचा रस्ता कसा आहे दिसेल तुम्हाला. मस्त चारी बाजूने शेतच शेत आहे. इथे कॅनल आहे, त्या साईडला पण शेत आहे, ह्या साईडला पण पूर्ण शेती आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला इथे तर ऊसाचं पीक जास्त दिसेल. ऊसाचे पीक जास्त असेल आमच्याकडे. जास्त करून ऊस पिकला जातो. गहू, मका, ज्वारी हे जास्त आमच्याकडे पिकलं जातं. आणि मेन तर आपल्या इथे कैरी. हा हा, कैरी खायला भेटते की नाही बघूया आपण आज. काय म्हणता, पाऊस येईल का? हा, थोडं थोडं थेंबत होतं. हा, बेंदल जाऊन येतो. जेवला की नाही? सो आता आम्ही चालू आहेत बेंदला. आणि त्याच्यामध्ये आता काय झालंय माहिती आहे का, इकडे कसं दिसतंय तुम्हाला एकदम साफ आसमान दिसतंय. आणि हे बघा इथे पूर्ण पाऊस भरलाय आणि ते थेंब थेंबत आहेत. म्हणून हे लोक पण गेले घरी रिटर्न. आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे. आता नक्की काय होतंय काय माहिती नाही. पाऊस नाही आला पाहिजे, थेंबतोय पण थेंबाळला आहे. जास्त यायला नको. आता तिकडे तर काय बसायला जागा नाही आहे. पावसात भिजावं लागेल सरळ सरळ आम्हाला. हे बघा इथून मस्तपैकी छोटी वाट चालू झाली आता. इकडे पण बघा हे सेम सगळीकडे आमच्याकडे शेती म्हणजे बाई फक्त ऊस 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 ऊस. या आंब्याची झाडं. येताना तुम्हाला आंब्याची झाडं दाखवते मी. कुठं आम्ही कुठनं आंबे पहिले आम्ही घेऊन यायचो. एक तर खूप जुनंवाला झाड होतं, त्यात तोडून टाकलं आहे रेल्वेच्या जागेमध्ये गेलं म्हणून. लय मोठं झाड होतं मस्त. आणि इतके आंबे गोड, सगळे आंबे इतके चविष्ट आहेत की मला आमचं आंब्याचं झाड पण दाखवूच. हां, आता फक्त एवढंच आहे की एवढं इथे आसमान साफ आहे आणि ह्या साईडला एवढं पावसाचं वातावरण करून ठेवलं. बघू आता काय होतंय. दादा पळत सुटलाय कारण मम्मी पप्पाचं पोचलेत ऑलमोस्ट. आणि ही झाडं आहेत सागवानाची सगळी. हे बघा हे त्याचं झाड एक. हे लागलं आता पटरी. हे बघा अशी तिथून पूर्ण फिरून येते अशी. तिकडे आहे रेहमतपूर स्टेशन. इथून किती किलोमीटर आहे रे दादा रेहमतपूर स्टेशन? 3 किलोमीटर. इथून 3 किलोमीटर गेले का रेहमतपूर स्टेशन येतं. पहिले लोक आमचे सगळे इथून पटरीवरून चालतच जायचे स्टेशनसाठी. बघा पाऊस यायला लागलाय, थेंबळलाय चांगलंच. इथून लागला हा तिसरा रस्ता आता. म्हणजे 1 2 3 आलो मेन रस्त्याला, जिथून आमचं शेत आता आहे 10 मिनिटावरती.
इथे किती सुंदर साफ दिसतंय आणि पाठीमागे पूर्ण पावसाळा झालंय वातावरण बघा. हा आहे माझा दादा. तोंडलं बोलेला आहे नाही. फेस रिव्हील आमच्याकडे नंतर होईल वाटतं. बघूया मम्मी पप्पा कुठे पोचले असते तर ऑलमोस्ट जेवायला चालू करते. हे बघा इथं पाऊस पडायला चालू झालेला आहे. बघा आमचं शेतात पोचलंय. तर मम्मी गेली. नाही रे नाही पोचलोय ना. ते बघा इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. अरे कसं जाणार गाईज नो. इथून चिखल आहे दादा सरकणार पाय. पप्पा चलो. हो ठिकवा ठिकवा. ते बघा तिथे हे दोघं पोचले पण आहेत. आता आम्ही पोचतोय. सो कोण आहे रे? अरे हाय श्री आहे. शिरी पण आलेला आहे. कोण? शिरीला घेऊन आलेत. कुठं आहे? उडी मारशील का? कुठं अरे माझा चेहरा आला तू? टाकू नाही शकत. तर हे बघा तिकडं मम्मी पप्पा आई ग पडले असते मी आता. तिकडं मम्मी पप्पा पोचले. शिरी पण आलेला आहे आणि अमोप पण आहे वाटते. सो तुम्ही आता जागा कुठे ती सगळं चिखल सगळं पाणी सोडले म्हणून चिखल झालाय. तर आता वाट शोधते मी कुठून जायचं. हां एक इकडे येणं म्हणजे थोडंसं तेच असतं की इथं पण पाणी सोडलं असेल ना तर मग जायला भेटतं. पण तिकडची वाट खूप सोपी. आता ही वाट नक्की कुठं आहे तीच कळना झाली मला. तर कधी याची वाट इथून पुढे राईटला पुढं ते वाला राईट. हां अरे बापरे म्हणजे लय फिरून यायला लागला. हां शेतात पोचलो आम्ही आणि पाऊस यायला लागलाय. हे बघा ऊसाचं पीक लावलाय इथं आणि आम्ही चाललोय आता जेवायला. पण पाऊस हा आहे येतोच आहे तर आम्ही कसं आता जेवायचं. खूप पांचट होतं मला माहिती. बट इट्स ओके. हे बघा मम्मड पप्पड इथं बसलेले आहेत आणि आमचा जेवणाचा बेत. हे बघा बघा आता आपण जाऊया इथे विहीर बघायला. पण सगळं आपलंच आहे. इथे काय काय लावलं काय माहिती नाही मला. पण आपलीच काकांचं शेत आहे हे. आणि ही आहे विहीर. बापरे विहिरीचं पाणी लय खाली गेलंय. काय ही विहीर आहे. लय पाणी खाली गेलंय. पण नंतर ह्या पायरीपर्यंत पाणी असतं. या वरच्या पायरीपर्यंत पाणी येत असतं. पण ह्यावेळेस लय पाणी खालती आहे. बघू 1-2 दिवसात हे फरक पडत असतो. सारखा येतं वरती जातं खालती असं चालूच असतं. हे आहे असं विहिरीच्या बाजूचं सगळं नजारा. सगळं सुंदर. आणि इथे सगळे आमच्या घरातले लोक येतात पोहायला वगैरे. आणि इथे आहे चिंचेचं झाड दाखवते तुम्हाला मी. चिंचेचं झाड दाखवते. हे बघा चिंचेचं झाड आहे. वाले चिंचेचं झाड. तिकडे सगळं लय वाढलंय. नंतर दाखवते मी तुम्हाला तिकडचं. ओके सो तुम्हाला बघा
हा आंबा एवढा खालतीच लागलाय. खाना खाया क्या? तो अरे उधर खाना इसमें क्या बोलते हो उसको? साई पूजा में बघा सामने सगळे धाट केला हाताला येतील ना. अशा आंबे. नाही लागलाय म्हणून पप्पांनी बोलते का नाही काढला. लागलं म्हणून बोलते असं म्हणते. टुक 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 नाही. सगळे वर हाताखालतीच होता. हा काय इथे हाताखालती आहे माझ्या. तो नंतर इथं काढेन मी. हे काय 2-3 आहे तिथं अजून खाली हाताखाली. हे पप्पांनी चालू केलेलं आहे. पप्पांनी चालू केलंय मस्त हे आता. आंबा कापायची काम ढंक टकर टकर ढंगर ढंक टकर. वाढला खाली. हाताला लागल. खाली बसून कराल तर पप्पा बेटर होईल. आरती बोललो ना बरं कापते. तोंडाला पाणी आणि तुम्हाला कळत असेल हे बघतच तोंडाला पाणी सुटत असेल. आणि खूप टाइम नंतर मला खायला भेटलंय. खूप दिवसापासून मला तर खूप खायची इच्छा होती. मग हिने चालू पण केला. या कैरा काहींचं असतं पिकलेल्या आंबांचा खाण्याचा प्रेम, पण आम्हाला आहे कैरी खाण्याचं प्रेम. कैरी पिकलेला आंबा एवढा नाही आवडत मला, पण कैरी खूप आवडतो मला. ते का फेकलं? बस झालं की अजून काय एकत्र करून आणलं. मज्जा का किलोमीटर हवं होतं. पाहिजे तुला मी. आणि हे आहे ती मज्जा. मी तोंडाला हातच पाणी सुटते बया. एक नंबर. टप्पा वर जाऊ नको. वर कुठं चाललंय काढायचं तर खाली. ते बघा तिथून आले की रेन. बरोबर आमच्या शेताच्या बाजूलाच लागते रेल्वे. ओ माय गॉड. धडक बघू जावा. चाललंय आता कुठेतरी पुढं अजून बघायला. हवा बघा कसली सुंदर चालू झाली. सगळं उडून येते तोंडावर आता. एवढी हवा आहे सुंदर. मग नेक्स्ट चालू केलं मी काकडी. नवीन ते लोक गेले तिथे हळदीच्या शेतामध्ये फोटोशूट करायला. आम्ही ते खातो काकडी.
जेवण दाखवू तुम्हाला मी काय खाणार आहे. आय थिंक सगळ्यांना समजतच असेल की आम्ही शेतात जाऊन काय मग खाणार आहे काय. सो मग काय तुम्हाला काय काय आहे जेवायला बघा. भाकरी थांबा हे आहे तेल चटणी आणि आता पप्पा दाखवणार आहेत कांदा फोडून कसा फोडतात मस्त शेतात. आणि हा फुटलेला आहे कांदा तेल भाकरी तेल चटणी भाकरी आणि यो कांदा आणि आहे आपलं जेवण सगळं मस्त की आता कैरी पण कापून घेऊया थांबा. सो हे आहे फायनल भाकरी चटणी भाकरी ठेवायला कांदा ठेवलं तर चालतं किचन. चटणी कांदा आणि हे आहे तेल चटणी. हा हे आहे पूर्ण जेवण. झाडावर नाही जमत मला. ती काठी दे काठी घे. लोक ती खाली लांब खाली इथे खाली तेव्हा तिथं इकडे इकडे. बारकेला नाही चढता येत ते. आता आधी तरी चढेल भाऊ मला तर वाटतं. आधी यायला पाहिजे होतं. आधी चढतो ना मग काय काय इकडं? तेच बोललो तो आधी कामाचा आहे. काढ घे. ती बाजू बघ खाली की रे. ती बाजू वर घे. बापर बाबा हात वर तिथं बघा. नाही येत हाताला तिथं पानाखाली आहे पानाखाली जरा पुढात. नाही नाही लांब आहे. हाताला नाही येणार. हाताला नाही काठीने घ्या. ह्या डावी जरा पाहिजे. ह्या डावी जमलं असतं. ह्या डावी आला असतं का नाही बाया? ती येऊन येईल हा. नाही येणार रे हात हा, लांब हाताला नाही 100%. वरती जायला लागेल तर हा तिथं जरा पुढे हात करा. अजून पुढे जा. खाली पुढे पुढे अहो बस हो. अजून पुढे जा. हा 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 नको. हळू हो. काय अरे वा फोटो काढ. काका याच्याकडे आहे का पिकलाय का अजून एक अरे पिकलाय हा? अरे हो, हा बस झालं या खाली. तो नको तो लय वर आहे. हो. हे तू सांग. अगं मम्मी गप नाही ही तो किती रिॲक्ट करते काय बघा. हो? काय पप्पा कुठं तरी आहे ना. अरे तो वरती आहे तो तिकडे नाही तो राईट साइडला आहे. अहो या ना खाली आता. आलो आलो. एक कैरी पाहिजे ना. हा कैरी घ्यावं आता मोठी. हे बघा हे मी नाही देऊ साल खायला तुम्हाला. दिली मी तुम्हीच काढू. साल खायला म्हणजे आम्ही काय गाय म्हशी आहोत काय आम्ही लय खाल्ले ते. गाय म्हशी आहोत काय ते बघा मी काय बोलले? साल खायला देते हे लागेल रे मी काय बोलले तुम्हाला साल सांगायला दिलं लावायचं काढून ते. प्रत्येकाला. आमचं झालं जेवण आता चालू मी आहे 4 वाजले ना. दुसऱ्या ठिकाणी बघायला. तिकडे काय काय पटापट बघूया तिकडे काय आहे फोटो काढूया आणि मग निघूया घरी कारण का आपल्याला जायचं बाहेर. कुछ तो है आज ये. मी आता झाडावर पण चढलेली फोटोज पाठवेन. व्हिडिओ काढले की नाही माहिती नाही पण फोटो काढले ते मी टाकेन. आंब्याच्या झाडावर चढलेली पण आंबे काय वर खालपर्यंत भेटले नाही मला. चाललो असे आता इकडून जाऊया आतमध्ये. इकडे पण पहिले एक आंब्याचं झाड होतं आपलं मोठंवालं पण त्यानंतर खराब फिरलं मग तोडून टाकलं. तिथं सगळा ओढ आहे. ओढ्याचं पाणी सगळं सगळा ऊसच ऊस. खोलवर शेतात जावा ऊसच ऊस. कुठून पण काय पण लांडगा येऊ शकतो. who never knows कुठला प्राणी बाहेर निघेल माहिती नाही. तू जा ना याच्यातून कशातून ह्याच्यातून? उसात बाबा तो लागतो ना असा डेंजर. हौसाची पाते हाताला कापतोय. आता काय नाही वाटत नंतर जेवण. हे बघा पुढे काय आहे. Oh my God.
मला बघायचं होतं. हा सो काय आहे हे? हळद. हळद. हे हळदीचं गावठी हळद. आपल्याला माहिती आहे ती दिसते कशी, पण ती पिकते कशी ती अशी. आणि ती पिकताना कशी दिसते ती बघा तुम्ही. किती सुंदर सुंदर पान आहे. किती सुंदर पान आहेत. हे आहे हळदीची पानं, हळदीची फुलं. किती सुंदर आहे. मी पहिल्यांदा बघितलंय. सुंदर आहे. त्या साईडला पण लावलंय. तिकडे पूर्ण ते हळदीचंच आहे. आणि पपई, ही पपई आहे. तेव्हा मध्ये पपया. तिकडे पण एक विहीर आहे. तिकडची विहीर पण दाखवली, तिकडची विहीर आहे. कॅमेराने टाकले. हा हे पपईची झाडं मध्ये मध्ये लावली. हळदच हळद लावली मस्त पैकी. ही बघ पूर्ण पूर्णच हळद आहे ही. तिथून तिथपर्यंत लांबपर्यंत हळद आहे. हो. तिकडे एक विहीर आहे, वरची विहीर. ठीक आहे तिकडं त्याला पाणी आहे का बघा. असं काही आहे. पण हे सगळं आपल्या काका लोकांची आहेत. हे आपलं स्वतःचं तुम्हाला मी दाखवलंच होतं लास्ट टाइम. परत आपण जाऊ आपल्या शेतात पण ते जरा खूप लांब आहे. खूप चालावं लागतं त्याला. अर्धा तासानुसार चालायलाच जातो आणि अर्धा तास यायला. आपण तिकडे उद्या परवा जाऊ. मग तिकडचं पण मी तुम्हाला दाखवतो. नवीन नवीन आता काय आहे काय नाही आहे. तेव्हा काही नव्हतं. येस चला बाय.